आज टॉक टाइम मध्ये आपण ताणावर मात या विषयावर बोलतोय। मानसोपचार तज्ञ डॉक्टर हेमांगी ढवळे आपल्या बरोबर आहे। मॅम एक फोन आलेला आहे, बालाजी आपल्या बरोबर आहेत। बोला बालाजी। बालाजी तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज जरा कमी कराल का? म्हणजे तुम्ही तुमचा प्रश्न सलग विचारा। केला हा बोला, तुमचा प्रश्न विचारा। हा केला मी। प्रश्न माझा असा आहे, मला एक 7-8 वर्षापासून डिप्रेशनचा त्रास आहे। डिप्रेशनचा त्रास आहे मॅडम। हा ते बऱ्याच ठिकाणी गोळ्या वगैरे घेतल्या, सध्या पण गोळ्या अमॅक्सिड आणि मॅक्झिटोटेन चालू आहेत आणि काय जात नाही। उठायला खूप उशीर होतो, आळस, सुस्ती, कधी कधी रात्री दम घुटमळतो। अच्छा, डिप्रेशन पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात। तुम्ही म्हणजे न्यूरोटिक डिप्रेशन म्हणतात, सायकॉटिक डिप्रेशन म्हणतात किंवा ॲडजस्टमेंट डिसऑर्डर, म्हणजे तुमचं कुठेतरी ॲडजस्टमेंटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे डिप्रेशन येतं। तसे तुम्हाला किंवा काही एक एंटायरली म्हणजे बायोलॉजिकल असतं की आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरो हार्मोन असतात त्यांचं इम्बॅलन्स झाल्यामुळे डिप्रेशन येतं, ज्याला म्हणजे बाहेर स्ट्रेस काही नसूनही माणसाला डिप्रेशन येऊ शकतं। त्यामुळे काही वेळा असं वाटतं की अरे याचं तर सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, मग याला डिप्रेशन का? पण तरी ते येऊ शकतं। आता तुमच्या बाबतीत ते काय माहिती नाही, पण जर डिप्रेशनच्या गोळ्या व्यवस्थित डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे घेतल्या आणि त्यासुद्धा डिप्रेशन पुरं बरं झाल्यानंतर 3 ते 6 महिने औषधोपचार चालू ठेवावा लागतो, किंवा जर जरूर पडली तर जी ECT किंवा शॉक ट्रीटमेंट म्हणतात त्याचा डिप्रेशनला फार चांगला फायदा होतो। योग्य औषधोपचार घेऊन डिप्रेशन बरं होऊ शकतं। मॅम अनेकदा असं होतं की आपण टीव्हीवर बघितलं की लहान मुलं पण सुद्धा दहशतवाद जो किंवा काय चाललंय ते बघत असतात, मग अशा वेळी त्यांच्यावर सुद्धा ताण पडतो, तर पालकांनी काय केलं पाहिजे? मग आता हे एक तर कसं ओळखायचं आहे तर वेगवेगळ्या एज ग्रुप प्रमाणे असतं। अगदी लहान मुलं असतात त्यांना हे काहीतरी होतंय, भयानक होतंय, पण ते आपल्यापेक्षा लांब आहे का जवळ आहे कळत नाही, किंवा आपले आई वडील किंवा घरातली माणसं गेली तर ते त्याच्यात सापडते। त्यामुळे सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर जे आम्ही म्हणतो ती त्यांच्यात येते, किंवा ते परत नखं खायला लागतात, अंगठा चोखायला लागतात। त्याच्यापेक्षा थोडी मोठी जी मुलं असतात ती त्यांचा शाळेच्या अभ्यासावर परिणाम व्हायला लागतो, किंवा स्कूल रिफ्युजल, शाळेत जायला ते नाही म्हणायला लागतात। पालकांनी काय केलं पाहिजे? पालकांनी एक तर स्वतः इन्सिक्युअर्ड न म्हणजे वाटत असलं तरी ते मुलांपर्यंत ती अँझायटी किंवा इन्सिक्युरिटी पोहोचू नाही दिली पाहिजे। त्यांना सांगितलं पाहिजे काही झालं तरी मी आहे, म्हणजे पालकांनी त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। म्हणजे आपल्याला धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि आम्हाला माहिती दिल्याबद्दल। म्हणजे आपल्यावर ताण आलाय आपण वेळीच ओळखला पाहिजे आणि त्या ताणासाठी आपण योग्य मानसोपचार तज्ञाची जर मदत घेतली तर नक्कीच आपण आपला ताण कमी करायला आपला मदत होईल। टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केली ती ताणावर मात कशी करायची। सोमवारी आपण भेटणार आहोत एका नवीन विषयासह। तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करा। त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204। टॉक टाइम मध्ये तेच थांबूया, तेव्हा पहा फक्त IBN लोकमत।